नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकतोय छोट्या नामदेवांची कथा. त्यांच्या बालपणी त्यांनी नैवेद्याचे दूध परमेश्वराला म्हणजे विठ्ठलाला प्यायला भाग पाडले होते. त्याचे असे झाले, नामदेवांचे वडील परगावी गेलेले असताना देवपूजेची जबाबदारी छोट्या नामदेवांवर आली. नामदेवांनी देवाची पूजा केली आणि देवाला दुधाचा नैवेद्य दाखवला. त्यांना वाटले विठ्ठल लगेच दूध पिऊन घेतो, पण विठ्ठल काही दूध पित नव्हता. खूप वेळ वाट पाहिल्यावर मग नामदेव विठ्ठलाला म्हणाले, तू दूध प्यायल्याशिवाय मी दूध पिऊ शकत नाही, त्यामुळे तुला दूध प्यायलाच लागेल, नाहीतर मी तुझ्यापुढे माझे डोके आपटून घेईन. लहान मुलाला भगवंत डोके आपटून कसे देईल? त्याला दूध प्यावेच लागले. वर नामदेवांना स्वतःच्या मांडीवर बसवून उरलेले प्रसादाचे दूध पाजावे लागले. अशी उत्कटता परमेश्वराबद्दल वाटायला हवी, अशी निष्ठा ईश्वरावर असायला हवी की भगवंताने थक्क होऊन भक्ताकडे पाहायला हवे. मनाच्या 38व्या श्लोकात समर्थ हेच सांगत आहेत, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकित होऊनी पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकित होऊनी पाहे. भक्ताच्या निष्ठेविषयी अपरंपार कौतुक रामचंद्रांच्या हृदयात दाटून यायला हवे. आपली भक्ती, आपली आर्तहाक, आपली साधना इतकी प्रामाणिक असावी की देवाला आपल्याकडे लक्ष द्यावेच लागेल. भक्तीमध्ये सातत्य, प्रेम आणि निष्ठा असेल तर देव भक्ताकडे दुर्लक्ष करत नाही, उलट आश्चर्याने थकीत होऊन पाहतो आणि मग देवालाच भक्ताची ओढ लागते. एका मंदिरात 2 भक्त रोज यायचे. एक भक्त रोज महागडी फुले, हार, नारळ घेऊन यायचा. दुसरा भक्त देवासाठी काहीही आणत नव्हता. तो मंदिराबाहेर बसलेल्या गरिबांना, भुकेल्यांना भाकरी आणि पाणी द्यायचा. एक दिवस पुजाऱ्याला स्वप्न पडले. देव म्हणाले, मला त्या दुसऱ्या भक्ताची सेवा खूप आवडली. पुजारी म्हणाला, तो तर तुमच्यासाठी काहीच आणत नाही. देव हसून म्हणाले, त्याने लोकांना दिलेली भाकरी आणि पाणी हेच माझ्यापर्यंत पोहोचत होते. आपण केलेली चांगली कर्मे, दया, प्रेम हेच परमेश्वराला अधिक आवडते. कमळ चिखलात उगवते, पण त्याला चिखल लागत नाही. तसंच जो माणूस या वासनांनी बरबटलेल्या जगात राहतो पण मन स्वच्छ ठेवतो, हीच खरी पूजा आणि अशा भक्ताला देव शोधत येतो, त्याच्याकडे थक्क होऊन पाहतो. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. ज्या हेतूसाठी, ज्या उद्देशासाठी आपल्याला मानवजन्म मिळाला आहे, त्या गोष्टीसाठी तू जन्माला आला आहेस, त्याची अवज्ञा कधीही करू नकोस. अंतःकरणात सदैव रघुरायाला ठेव. एक शेतकरी होता. त्याच्या अंगणात एक पवित्र तुळशी वृंदावन होते. त्यात तुळशीचे रोप होते. सुरुवातीला त्याला रोज तो पाणी घालत असे, त्याची पूजा करत असे. हळूहळू तो कामात, पैशात, व्यवहारात इतका गुंतला की तुळशीकडे दुर्लक्ष झाले. पाणी बंद, पूजा बंद, रोप कोमेजले. तसंच आहे मनाचं. जर आपण चांगुलपणा, देव, मूल्य यांची अवज्ञा केली तर मन कोमेजतं. आज आपण करिअर, पैसा, मोबाईल, प्रसिद्धी यांना वेळ देतो, पण मनात राम आहे का? आपण इथे फक्त पैसा कमवायला नाही आलो, तर चांगुलपणाने जगायला आलो आहोत. ईशभक्ती करायला आहोत, लोककार्य करायला आलो आहोत, समाजकार्य, देशकार्य करायला आलो आहोत. मनात जर मत्सर, राग, लोभ ठेवला तर ते मन म्हणजे कचऱ्याची पेटी झाली. पण जर मनात राघवाची वस्ती केली तर तेच मन मंदिर झालं. देव बाहेर शोधू नका, मन सज्जन ठेवा, कारण जिथे सज्जनता आहे तिथे राम आहे, असं समर्थ म्हणतात. बोला जय जय रामकृष्ण हरी.